जला दो जला दो जला दो जला दो जला दो पाकिस्तान जला दो जला दो जला दो पाकिस्तान जला दो नक्शे पर से नाम मिटा लो पाकिस्तान का नक्शे पर से नाम मिटा लो पाकिस्तान का जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। जय श्रीराम। पुलवामा या ठिकाणी जो हा भ्याड हल्ला झालेला त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो, कारण भारतामध्ये आतंकवाद्यांकडून असे अनेक वेळा हल्ले झालेले, परंतु भारताच्या घटनेनुसार भारताच्या केंद्र सरकार असेल किंवा गृह संरक्षण विभाग असेल त्यांनी त्या पद्धतीनं आतंकवादाला मोडून काढण्याचा प्रयत्न कायद्याच्या चाकोरीतून आतापर्यंत केलेला, परंतु सर्वात मोठा भ्याड हल्ला आता आपण झालेला हा पाहतोय। आणि या भ्याड हल्ल्यामध्ये ज्यांनी आतंकवादाच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सरळ सरळ धर्मविचारत हल्ला केलेला असल्यामुळे भारताच्या या भूमीमध्ये आतापर्यंत पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे दोन भाग झाले ते धर्मानुसारच झालेले, परंतु तरी सुद्धा भारतामध्ये धर्मावरून अनेक प्रकारचे युद्ध, अनेक प्रकारचे आतंकवाद, अनेक प्रकारचे हल्ले आतापर्यंत झालेले आहेत आणि भारत हा कायद्याच्या दृष्टीनेच लढत आलेला आहे। परंतु आता थोडंसं कायदा बाजूला ठेवून भारतातल्या सर्वांच्या हितासाठी, भारतातल्या सर्वांच्याच जीवनाच्या रक्षणासाठी कुठेतरी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचलणं ही आता काळाची गरज बनलेली आहे। आणि त्यामुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या आतंकवाद्यांना ज्यांना ज्यांना मदत मिळते, सपोर्ट मिळतोय त्यांचाही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता भारताने आतापर्यंत त्यांच्या बरोबर जर पाठीमागच अशा पद्धतीची भूमिका घेतली असती तर आज आतंकवाद नव्हे तो देश सुद्धा नकाशावर दिसला नसता। परंतु भारताने कायद्याच्या चाकोरीने सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होतीये आणि या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने देशाबरोबर आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जर युद्ध होत असेल तर त्या युद्धाबरोबर सुद्धा सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। याच्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जनजागृती करून सर्वांना या देशाच्या परिस्थितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नक्कीच त्यामध्ये प्रयत्न करेल। अशा पद्धतीचा या ठिकाणी विचार मांडून मी माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।